दरम्यान राज्यात निवडणुका घेण्यापूर्वीच मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी मनसे सातत्याने करते। त्यासाठी ठाण्यात मनसेने आयोगाच्या विरोधात प्रतिकात्मक बॅनर लावले, आयोगाच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। पाहूया। राज्यभरामध्ये दुबार मतदार आणि जे काही इतर ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मनसेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर ठाण्यामध्ये आता बॅनरबाजी सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो नितीन कंपनी या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधात मनसेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण बघत असाल की निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर जी काही पट्टी आहे ती सत्ताधाऱ्यांची पट्टी आहे आणि कुठे ना कुठे निवडणूक आयोग हे विशिष्ट पक्षासाठी काम करत आहे। आणि जेव्हा लाखोंमध्ये दुबार मतदार, बोगस मतदार, स्थलांतरित मतदार याद्यांमध्ये असून जर निवडणूक आयोग त्याकडे लक्ष देत नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे आणि कुठे ना कुठे मतदारांमध्ये आता रोष आहे की निवडणूक आयोग कोणाचं ऐकत नसून फक्त सत्ताधाऱ्यांचं ऐकत आहे। आणि आज आपण बघत असाल की जे सुप्रीम कोर्टाने जो मध्ये निर्णय दिलेला ज्यामध्ये मतदार याद्या स्वच्छ करावे या संदर्भात सूचित करण्यात आलेलं आयोगाला, पण आयोगाने ती स्वच्छता मोहीम कुठे महाराष्ट्रात राबवलेली नाहीये। आणि आज जी आयोगाची घाई गडबड आहे निवडणुका घेण्यासंदर्भात, तर म्हणून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि मतदारांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये या संदर्भात रोष आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।